आपल्यासोबत जरंगे पाटील दादा काल मतदान झालं, परंतु या मतदानात महाविकास आघाडीलाही एक्झिट पोल दाखवतात, माहिती दाखवतात, जरंगे पाटलांचा एक्झिट पोल काय? आम्ही मैदानातच नाही, मी मैदानातच नाहीये, माझा समाज पण नाहीये, त्यामुळं मी कसा अंदाज सांगू शकतो? आम्ही जर मैदानात असतो अंदाज सांगितला असता 100%. शेवटी या राज्यात मराठीच्या मताशिवाय पंचायत पक्षातला उमेदवार निवडून येऊ शकतो, ही अंतिम सत्य. त्यामुळं मराठ्यांचीच जबाबदारी. आता तो विषय संपलेला आहे, निवडणुकीचा प्रचाराचा विषय हा पूर्ण आता संपलेला, कालच संपला हा विषय. आता त्याला गिरवण्यात मजा, आणि मराठ्यांनी त्यांच्या डोक्यातून काढून टाकला राजकारण. झालं ते, आता तेवढं 15-20 दिवस होतं, तो विषय संपला. आता आमच्या आयुष्याचा, भविष्याचा, लेकरा बाळाचा प्रश्न आहे आमच्याकडे. आता आरक्षणाची लाट सुरू, कालपासून सुरू झाली. मतदान झालं की मराठ्यांनी पट्टीस काढून टाकलं डोक्यातून द्या, आणि मराठ्यांना नाही सांगतो काढून टाका ते डोक्यातून. बस झालं, त्या झालं तो विषय. जे व्हायचं असेल ते होईल, काय देणं घेणं नाही आपल्याला त्याची. आपले सामूहिक आमरण उपोषण आपण राज्याच्या वतीनं लावलं, यासाठी तयारी करा. सगळेजण इकडे आहे, आपण शेतकरी, शेतातले कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झाले की आपण तारीख डिक्लेअर करणार आहे. काही माणसं शेतात राहायचं, कारण शेतीवर आपला विषय चालू आहे सगळं. आणि काही इकडे यायचं आमरण उपोषणाला, अंतर कोणत्याच गावात आमरण उपोषणाला बसले नाही, सगळ्यांनी इकडे यायचं. आता एका जागेवर शेवटची फाईट आणून निर्णायक आंदोलन करून टाकू, आरक्षण मिळू, आपल्या समाजाला, लेकरा बाळाला आरक्षण मिळवून देऊ. आता ते नेत्याचं झालं गेलं. आणि मराठ्यांची दुसरी एक जबाबदारी आणखी, ज्याला मतदान केलंय तुम्ही, ज्याला मतदान केलंय तुम्ही, त्याचं काम आहे तुमच्या अडीअडचणीत सहकार्याला उभा राहणं, मराठ्यांच्या मागण्या मानणं, आंदोलनात सहभागी होणं, त्या उमेदवाराचं काम आहे. कारण पक्षातला कोणत्याही निवडून येऊ द्या, मराठ्यांच्या मताशिवाय कोणीच या राज्यात निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांचे मतं घेऊन निवडून आला आणि पुन्हा जर वचवच स्वतःच्या पक्षासाठी, नेत्यासाठी करायला लागला, तर मराठी पुन्हा राज्यात नाही फिरून द्यायची. मतं घेतले मराठ्यांचे, पक्षाचा कोणताही उमेदवार असतो, आणि आता मराठ्यांच्या मागण्याच्या बाजूने बोलायचं तर नेत्याच्या बाजूने बोलायला लागला, पक्षाच्या बाजूने बोलायला लागला, तर त्याचा दुमताच काढणार मराठी. आता सोडणारच नाही त्याला राज्यात फिरायचं सुद्धा पंचायत करून टाकते. त्यानं मतं दिले लोकांनी, निवडून आला म्हणजे तो कोणत्या पक्षाचा असू दे, निवडून आला म्हणजे तू काय मालक नाही जात. तुला मराठ्यांनी मतदान केले, त्या मराठ्यांच्या अडीअडचणी तुला मदतीला जाणं, गोरगरिबाच्या त्यांच्या मागण्याबाबत जाणं, त्यांच्या आंदोलनात सहभागी होणं, म्हणजे तू आता निवडून आला म्हणजे तो पक्षाच्या बाजूने, नेत्याच्या बाजूने बोलणार. ते मराठी अजिबात खपून नाही गेला, पक्ष कुठलाही असू दे. मराठींची सुद्धा जबाबदारी, आपण ज्याला मतदान केलंय तो तुमच्या अडचणीत उभा राहायला पाहिजे, तो मागण्याबाबत उभा राहायला पाहिजे, आणि आंदोलनात सुद्धा सहभागी झाला पाहिजे, ही जबाबदारी. आणि मराठी मला 1-2 महिन्यात सांगणार, महिन्याच्या आतच सांगणार, आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं. त्यामुळं त्याच्याकडे मी बघतो, तो कसं काय कामं करीत नाही. मराठी सांगणार, पक्ष सांगितलंच ना तुम्हाला, कुठलाही असू दे या राज्यात, मराठ्यांच्या मताशिवाय एकही उमेदवार कोणत्याच पक्षाचा निवडून येऊ शकत नाही. आणि तो मराठ्यांशी गद्दारी निवडून आलेला असो किंवा कसाही असो, तो मराठ्यांशी धोका, दगाफटका, गद्दारी केली, मराठी त्याला सोडणार नाही. लोकसभेला तुम्ही भूमिका घेतली होती की कोणाला कोणी पाडायचं, कोणाला निवडून आणायचं, तीच विधानसभेला तुम्ही भूमिका घेतली, कोणाला पाडा, कोणाला निवडून आला, सर्व मराठ्यांच्या हातात दिलं होतं. परंतु याच्यामध्ये फायदा कोणाचा होणार, नुकसान कोणाचं होणार, माहितीच फायदा होणार किंवा महाविकास आघाडीचा नुकसान कोणाचं होणार, काय तुम्हाला काय वाटतं? नाही, मी अंदाजा मैदानात नसल्यामुळं नाही बांधू शकत. मी मैदानातच नाही, माझा समाजही मैदानात नाही, म्हणून मी मैदानात नसल्यामुळं मी सांगू शकत नाही कोणाचा फायदा होईल आणि काय कोणाचा तोटा होईल, हे सांगता येणार नाही. पण मराठा समाज आता आंदोलनासाठी सक्रिय झाला, तो खरंच विषय आता आमच्या डोक्यातून निघाला. तो आता आमच्या डोक्यातून मराठ्यांचे विषय निघालेला आहे. कोणी निवडून आला काय, कोणी पडला काय. मी लोकसभेला काय सांगितलं होतं की कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. मी तेच विधानसभेला सांगितलं, तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून. समाज माझ्या ऐकण्यात येईल म्हणून मी कोणाच्या दावणीला नाही बांधला. एवढा मूर्खपणा मी कधीच केलेला नाही, कारण मालक त्यांनाच ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा हे सांगितलं होतं, तर मराठ्यांनी त्यांच्या हिशोबाने मतदान केलेलं. तर मग आता या राज्यातला कोणत्याच पक्षाचा उमेदवार मराठ्यांच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही. मग आता मराठ्यांनी ज्याला मतदान केले ते मराठी मला सांगणार आहेत, त्याला आम्ही मतदान केलं म्हणून. तो कसं काम करीत नाही मराठ्याचं ते आम्ही बघणार. तो पक्षाकडून नाही बोलू शकत, नेत्याकडून पक्षाकडून नाही बोलू शकत. गोरगरीब मराठ्यांनी त्याला मतदान केलं, तो कोणत्याही पक्षाचा असू द्या.
आणि त्याची सुद्धा इमानदारीला जबाबदारी, गद्दारी हो करू नको म्हणा. बेमान रक्ताचा व्हायचा नाही कोणत्याच उमेदवार. बेमान रक्ताचं गोरगरीब मराठ्यांशी होऊ नको म्हणा. तुला मराठ्यांनी मतदान केलेलं आहे, तुला मराठ्यांच्या मागण्याबाबत, त्यांच्या अडचणीबाबत, आंदोलनाबाबत तुला सहभाग नोंदवावा लागणार आहे, तुला घ्यावं लागणार आहे. तू जर मराठ्यांशी गद्दारी केली ना, मराठ्यांचं मतदान घेऊन तू कोणत्या पक्षाचा असशील, कारण मराठी तुला वाटत असेल मला माहीत होणार नाही, मराठी मला येऊन सांगणार आहेत आम्ही याला केलं म्हणून. तू जर मराठ्यांशी गद्दारी केली ना तर तुला महाराष्ट्रात फिरून देणार. तेच मराठी महाराष्ट्रात फिरून नाही देणार त्याला. गेले जे सरकार होतं त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. आता युतीचं सरकार येईल किंवा आघाडीचे येईल, ते मागण्या मान्य करतील का, तुम्हाला काय वाटते? आणि जर तुम्ही आंदोलन करत असाल पुन्हा तर ते कसं असणार? आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार आहे अंतरवाली. आता महाराष्ट्रातल्या 50 गावात आमरण उपोषण, साखळी उपोषण, कुठलंच उपोषण होणार. शांततेत लोकशाहीच्या मार्गाने सामूहिक आमरण उपोषण अंतरवलीत होणार. गावागावातले, घराघरातले मराठी अंतरवलीत येणार आहे. 10-12 दिवस कामं बुडाल्याने काय फरक पडणार नाही. आपल्या लेकराचं कल्याण होईल. निर्णायक आंदोलन करूया, एकदाचा तुकडा पडूया आरक्षणाच्या विषयात. त्यामुळे सगळ्यांनी कामं करून घ्या वाटल्यासारखं. आपण शेतकरी, त्याच्यामुळे आपला शेती व्यवसाय सुद्धा जगला पाहिजे. आपण त्याच्यावरच जगतोय. कामं पण करायचे आपण स्वतः. आता काय कापसाचे काम आहेत, कापसा तोपर्यंत वेचून घेतील सगळे. गव्हाचा विषय राहिला, त्याला पाणी देऊन घेतील. आता पोरं तर काय आत्ताच पाणी द्यायला लागले, असं पाणी द्यायला लागले गावाला. ते पोरं आता माघारी तर वाचत होतं नाही, पण शेवळून टाकीचं जरा वाटतं पाणी देऊ. कारण सगळे पोरं आता इकडे निघणार आहे, माणसं सुद्धा अंतरवाली इकडं येणार आहेत घराघरातले. आणि आपण सगळ्यांनी बसून एकदाचा तुकडा पाडू. सरकार कोणाचं येऊ दे, मला नाही देणं घेणं त्याचं, कोणाचं पण येऊ दे. आपण चॅलेंज म्हणून त्याच्यापुढे उभा आहे. आपल्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही, आरक्षण माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी महत्त्वाचं. म्हणून आम्ही सगळ्यांनी आता डोक्यातून राजकारण काढून टाकलं. मराठ्यांनाही सांगतो, तुमच्या डोक्यातून काढून टाका. कोणासाठी भांडणं करायची गरज नाही, कोणासाठी पळून बी उपयोग नाही. आपले लेकर आपल्यालाच मोठे करावं लागणार आहेत. तिकडं कोणाला गुलाल उधळून द्या, नाही तर चटणी उधळून द्या. आपल्याला काय देणं घेणं, जायचं सुद्धा नाही बाबा बघायला, घरीच राहायचं निवांत. सगळं दिसतंय, टीव्हीवर दिसतंय, मोबाईलवर दिसतंय, कोण निवडून आलं, काही गरज नाही जायची. कोणाच्या वादात जायची गरज नाही. आपल्या अंगावर आल्यावर एवढं सोपं नाही. आपण त्यांची पाठ पुरवायला पक्की आहे. बघा, आपण स्वतःहून कोणाच्या मिरवणुकीत जाईन, पुढे याच्यात जाईन, त्याच्यात जाईन, काही गरज नाही. काय मोठे पण आहे आपल्याला त्याचं. आपल्या लेकरावर गुलाल कधी पडल ते अधिकारी झाले ते बघू आपण. उगाच पळायचं, घेणं देणं, पेट्रोल नसायचं, मोटरसायकलला सुरू करायचं, तिथून जायचं, गाडी सुरू करायची, डिझेल नसायचं, काही घेणं आहे का? कशाला घरी झोपायचं? तर ऐकायला मिळतंय तिकडे भांडणं खेळ म्हणा, नाही उड्या हाण, नाही तिकडे गटरीत ना मुलग उतून पड, काही देणं घेणं नाही आपल्याला. आपण आपला समाज मोठा करण्यासाठी काम करू. त्यामुळे डोक्यातून राजकारण सगळ्या पक्षातले मराठी काढून टाका. सगळ्या पक्षातले मराठी. आता तुम्ही मतदान केलंय, आता लेकरासाठी जुलूस देऊ आपण, लेकरासाठी संघर्ष करून आरक्षण मिळू. त्यामुळे कोणाचं सरकार येऊ दे, आपण उभा आहे. आणि मराठीले कलाकार आहेत, हो, हे शांत आहेत, तेवढे शांत आहेत. एक जर बिघाडे ना, कोणाच्याच बापाला भेट नसते. सरकार फारकार याचा पुढं काही नाही. बघा तुम्ही आता सामूहिक उपोषणात मराठी गुडघ्यावर टेकी देत, कोणचं सरकार असू दे गुडघ्यावर टेकविणारच. इथं अर्धा मराठा आहे हे राज्यात. हे मोजीत असतं कोणाला, मोजीत पिजीत काही नाही. कोणाचं सरकार येऊ नाही, किती दादागिरी करणार येऊ दे. आणि आपल्याला ते झुंजावं लागणार आहे. आपल्या कामात आपण राहू सगळेजण. आता तो विषय काल संपलेला आहे, त्या विषयात डबल जायची गरज नाही. आणि मैदानात आपण माहीत पण, त्यामुळं कोण येणार कोण नाही येणार हे अंदाजा सांगायला मी बी ज्योतिषी नाही. म्हणून मला काय कळणार आहे, येणार आहे ते येणार आहे. फक्त एक सत्य, ते कायम सत्य राहणार आहे, ते म्हणजे माझ्या मराठ्याशिवाय या राज्यातल्या कोणत्याच पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. हे अंतिम सत्य. त्यामुळं मराठ्यांनी ज्याला मतदान केले त्याला मराठ्यांचं काम करणंही करणं, मागण्याचंही करणं, अडीअडचणीच्या गोरगरिबाचं करणं, आंदोलनात सहभागी होणं. तो जर म्हणला यांना काय माहित होतं मला मतदान केलं, तर मराठी मला येऊन सांगणार आहेत ना आम्ही याला केलंय मतदान म्हणून. त्यामुळं त्याच्याकडे मी बघतो, मग त्याची काळजी नाही करायची. तो कसा काम करत नाही, नेत्याकडून पक्षाकडून कसा बोलतोय, जातीकडून कसा बोलत नाही ते बघतो. कुठलाही पक्ष असू द्या, मराठ्यांशिवाय निवडून नाही येऊ. काल निवडणूक पार पडली, परंतु या निवडणुकीत काही अपक्षांनी किंवा इतर उमेदवार असतील त्यांनी तुमचा फोटो वापरला, नाव वापरलं आणि निवडणूक लढवली. ती निवडून आल्यानंतर तुमच्या आंदोलनात सहभागी होतील, सक्रिय होतील, तुमचं ऐकतील का? नाही, त्यावेळेस एक बोलायचं ना आता एक बोलायचं, मला असं नाही बोलताय. मी दोन तोंडी नाही. त्यावेळेस मस्त सांगितलं फोटो वापरू नका, काय याचं कोण ऐकत वापरले ना, आता ऐकतच नाही तर काय करणार त्याला. त्यावेळेस मी एक जणाला फोन लावला होता, मी तर 8 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं.
एकदा कोणाला म्हणलं नको लो बाबा, इकडून फोन करते तिकडून फोन करते फोटोसाठी, ते नको लो. ते म्हणलं तुम्हाला काय आशा द्यायचे द्या, मी काढीतच नसतो. काय डोकं लाव. त्यामुळं काय ते विषय ते ते संपलेला आहे विषय. निवडणूक हा विषय आता संपलेला आहे. आता तयारी सुरू झाली आरक्षणाची. ते बघा कसं गावकरी बघा कसे धुवून घ्यायला लागलेत मंडप. लागलं आंतरवाली गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या कल्याणाच्या कामाला लागले. आंतरवालीतले सगळे गावकरी गोरगरीब मराठ्यांचे, करोडो मराठ्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हावं म्हणून लागले तयारी. सामूहिक कामावर नको लागले मंडप धुवून काढायला हे ते लागले तयारी. असं खटकून डोक्यातून काढायचं राजकारण. सहभागी व्हायला पाहिजे. मग आंदोलनात जे अपक्ष निवडून दिले त्यांनी तुमचं नाव वापरलं, सहभागी व्हायला नाही पाहिजे नाही. मी काय सांगितलं तुम्हाला की या राज्यात निवडणुकीला महाराष्ट्रात जे जे उभा राहिले ते जे पक्ष होते, मराठ्यांच्या मताशिवाय ते निवडूनच येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते मराठ्यांशी दगाफटका करू शकत नाहीत, गद्दारीच करू शकत नाही. त्यांनी जर केली, महाराष्ट्रातले सगळे उमेदवार म्हणलो तुम्हाला, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कसलाही असू द्या, तो राष्ट्रीय असू द्या की अपक्ष असू द्या की कोणी असू द्या, उमेदवार कोणी असू द्या, मराठ्यांच्या मताशिवाय येऊ शकत नाही किंवा कधीच गद्दारी करू शकत नाही. त्यांनी जर केली, महाराष्ट्रात त्याला मराठ्यांचे पोरं फिरूनच येणार. जो जातीच्या बाजूने मतदान घेऊन त्याचे लय हाल करणार मराठीचे लोक, अति हाल करणार. त्यामुळे राजकारण डोक्यातूनच काढायचं. आता आपण मैदानात नाहीत, कोण येत आहे काय माहित नाही, कोणाचं सरकार येऊ दे, आपण त्याच्या पुढे उभा आहे. सामूहिक आमरण उपोषणाची तयारी सुरू झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागा. आतापासूनच एक बाज घ्यायची, एक गोदडी घ्यायची, एक रग घ्यायची की निघाला अंतरवालीकडं. पुढं जिथं जागा मिळेल तिथं टाकायची, पळला. कोणाच्या जीवाला जर धोका झाला ना, याला सरकार जबाबदार राहणार. वेळ आणि तारीख ते आता सरकार स्थापन झाल्यावर नाही, ते सरकार स्थापन नाही करायचं, ते पुढं 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 ढकली. सरकार स्थापन झाले का आपली तारीख ओपन करून देऊ, मोकळे. नक्कीच.